भाजपच्या वैद्यकीय आघाडीनेही सकाळ माध्यम समूहाच्या बस डेला पाठिंबा जाहीर केलाय। त्यांची रुग्णवाहिका त्यांनी या उपक्रमासाठी उपलब्ध करून दिली आहे। याचविषयी आमच्या प्रतिनिधी गंधाली भोकरे यांनी भाजपच्या वैद्यकीय आघाडीच्या पदाधिकाऱ्यांशी केलेली ही बातचीत। पुण्यामध्ये 1 नोव्हेंबरला होऊ घातलेला बस डे आहे, त्याला भारतीय जनता पार्टीच्या वैद्यकीय आघाडीने देखील पाठिंबा दिलेला आहे। त्यांचे जे वाहन आहे ते सुद्धा 2 दिवस इथे पुण्यामध्ये फिरणार आहे। याबद्दल आपण जास्त माहिती घेऊया डॉक्टरांकडून। डॉक्टर सांगा की नक्की तुमचा पाठिंबा आहे या उपक्रमाला, तर तुमचं काय म्हणणं आहे उपक्रमाविषयी? काय मी डॉक्टर संदीप बुटाला, सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी। मी एकच सांगतो की हा प्रश्न फक्त सकाळपुरता नाहीये, तर हा प्रश्न पुणेकरांचा आहे। आणि ह्यामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी का एवढा आग्रहाने पुढाकार घेते, त्याचं कारण असं आहे की प्रदूषण हा आरोग्याशी संदर्भात आहे। गेले 25 वर्ष आम्ही, माझ्याबरोबर इथले 25 आमचे प्रमुख डॉक्टर आलेले आहेत, सर्जिकल असोसिएशनचे पदाधिकारी आलेत पुणे शहराचे, की हा प्रश्न आरोग्याच्या दृष्टीने एवढा घातक प्रदूषणाचा आहे की ज्यामुळे दम्यासारखे, अस्थमासारखे जे पेशंट आहेत त्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे। अलर्जीचे पेशंट आहेत, जन्माला येणाऱ्या मुलाला वर्षभर डोसशिवाय दवाखान्यात घ्यायला जायचं नाही अशी परिस्थिती होती। त्या मुलांना पहिल्या दिवसापासून दवाखान्यामध्ये डॉक्टरांची औषधं घ्यायला लागत आहेत। ह्या परिस्थितीमध्ये ही जी काही संपूर्ण वाहतूक व्यवस्थेमुळे कोंडी होते, 12 लाख वाहनं, पुणे शहरामधली 2 व्हीलर ही ज्या वेळेला पीक आवर असतो, साधारण सकाळी 8 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 9 किंवा 5 ते 8 या वेळात म्हणूया आपण, त्यावेळेला 12 लाख वाहनं आल्यानंतर एवढं मोठं प्रदूषण होतं की त्या प्रदूषणामुळेच मॅक्झिमम फुफ्फुसाचे आजार होत आहेत असं आमच्या लक्षात आलं। म्हणून आमचा ह्याला पाठिंबा आहे की आरोग्याच्या दृष्टीने व्हायलाच पाहिजे। एखादा माणूस आजारी पडला, त्याला अटॅक आला, तर ह्या गर्दीमुळे त्याला पोचेपर्यंत तो ॲम्ब्युलन्समध्ये जाईल का काय, अशी आम्हाला डॉक्टरांना पाठवताना भीती असते। म्हणून सगळ्या प्रकारे आरोग्याचा विचार करता भारतीय जनता पार्टीच्या आमच्या राज्यस्तरावरच्या नेत्यांनी स्पष्ट सांगितलंय की ह्याच्यामध्ये सक्रिय तुम्ही पाठिंबा घ्या। आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून 25 कार्यकर्ते सुद्धा देत आहोत की जे तिथे बस स्टॉपवर थांबतील, लोकांना विनंती करतील। आमच्या दवाखान्यामध्ये आम्ही सांगू की बाबा रे तुम्ही बसच वापरा, 2 व्हीलर घरी ठेवा। शिवाय तुम्ही सांगितलं की जी तुमची बस आहे, छोटीशी व्हॅन जी आहे, तर ती सुद्धा फिरणार आहे, ॲम्ब्युलन्स आहे तुमची, तर ती सुद्धा पुण्यात फिरणार आहे, तर त्यामागची काय संकल्पना आहे? ॲक्च्युली पुणे शहर हे शिक्षणाचं माहेरघर म्हणून एकेकाळी ओळखलं जायचं, मात्र दिवसेंदिवस पुण्याची ओळख ही वेगळी होत चाललेली आहे। वाहतुकीची कोंडी आणि प्रदूषण या 2 प्रमुख समस्यांनी पुणे शहराला ग्रासलेलं आहे। अशा परिस्थितीत या पुणे शहराच्या समस्यांची अचूक नाडी सकाळ मीडिया ग्रुपने उचलल्या, त्याच्याबद्दल मी सर्वप्रथम मीडिया सकाळ ग्रुपचं धन्यवाद, शतशः आभार मानतो। आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण सभोवताली आमच्या दवाखान्यांमध्ये गेलं, आमच्या हॉस्पिटलमध्ये बघितलं, तर ब्रॉन्कायटिस असो, अस्थमा असो, प्रचंड सिव्हिअर रेस्पिरेटरी इन्फेक्शनचे मोठ्या प्रमाणात पेशंट आढळलेले दिसतात। म्हणजे पुणे शहर हे प्रदूषणाने आणि वाहतुकीच्या कोंडीने ग्रासले, याच्यात तीळमात्र शंका नाही। अशा परिस्थितीत हे जे एक सकारात्मक पाऊल आहे, समस्या सोडवण्यासाठी जो विचार करतो, जो एक पाऊल पुढे टाकतो, त्याला कोणत्याही राजकारणमध्ये न आणता त्याला सर्व स्तरातून पाठिंबा दिला पाहिजे, अशी भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीची भूमिका आहे। अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर हा समाजाचा आरोग्याचा केंद्रबिंदू असं मानून डॉक्टरांकडून जी ही रुग्णवाहिका निर्माण झालेली आहे, तर या रुग्णवाहिकेच्या मार्फत चौकामध्ये ही रुग्णवाहिका थांबणार आणि आपला जो बस डे आहे त्याच्या संदर्भात याच्याकडून कॅम्पेन केलं जाईल, अवेअरनेस, प्रदूषण आणि वाहतुकीची या संदर्भात अवेअरनेस निर्माण केला जाईल, अशी यामागची भूमिका आहे। तर आपण एकूणच पाहिलं की भारतीय जनता पार्टीची जी वैद्यकीय आघाडी आहे ती सुद्धा या 1 नोव्हेंबरच्या बस डेमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि जास्तीत जास्त बस डेला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करणार आहे। सकाळ माध्यम समूहाच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या बस डेसाठी आता PMPML कामगार संघ म्हणजेच इंटकचे कर्मचारी सरसावले आहेत। गेले 15 दिवस हे कर्मचारी रात्रंदिवस काम करतात, परंतु आता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून जनजागृती करण्याचे काम त्यांनी हाती घेतले। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी। 1 नोव्हेंबर रोजी पुण्यामध्ये बस डे हा उपक्रम साजरा करण्यात येणार आहे आणि या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी सर्व स्तरातून मोठा पाठिंबा देखील मिळत आहे। परंतु ज्यांच्यावर हा उपक्रम यशस्वी करण्याची मुख्य जबाबदारी आहे अशा PMPMLच्या कर्मचाऱ्यांनी मोठा सहभाग आपला या उपक्रमासाठी लावलेला आहे। मागच्या 8 दिवसापासून हे कर्मचारी रात्रंदिवस काम करत आहेत। PMTचे काही कर्मचारी आपल्यासोबत आहेत आणि आजही ते
लिफलेट्स वाटून आपला हा उपक्रमाला सहभाग मिळावा यासाठी प्रयत्न करत आहेत। आपण PMTच्या कामगार युनियनच्या अध्यक्षांना विचारूयात कुठल्या कुठल्या प्रकारचे आपण कामं हाती घेतलेले आहेत आणि कशा पद्धतीने ते सुरू आहेत। सकाळ उद्योग समूहाने 1 तारखेला 1 नोव्हेंबरला जो बस डे जाहीर केलेला आहे, प्रथमतः मी या उद्योग समूहाचा निश्चितपणे आभार मानेल। 1 तारखेची पूर्वतयारी जवळजवळ 95% कामगारांच्याकडनं झालेली आहे। उरलेल्या 5%मध्ये पुणेकरांना आव्हान करण्यासाठी आज आमचे PMT कामगार संघ इंटकचे 1000 प्रतिनिधी पुणे शहरामध्ये जवळजवळ 20,000 पत्रकं वाटून आणि स्वतः तोंडी सक्षम सांगून की 1 तारखेला आपण जातीनं या बसने प्रवास करावा। दोन्ही शहराची लोकसंख्या विचारात घेऊन 3000 बसेस वापरल्या पाहिजे असं CRTने जाहीर केलेलं आहे आणि सकाळ उद्योग समूहानं 1500 बसेस जवळजवळ उपलब्ध करून दिलेल्या आहेत। PMPLच्या 1500 बसेस आहेत। अशा 3000 बसेस 1 तारखेला मार्गावर निश्चितपणे येतील। त्यामधून पुणेकरांची सेवा निश्चितपणे घडणार आहे आणि भविष्यामध्ये पुणेकरांना किती बसेस लागतील याचंही अवलोकन निश्चितपणे सकाळ समूहामुळे होईल। मी पुणेकर जनतेला PMT कामगार संघ इंटकचा अध्यक्ष नात्यानं जाहीरपणे आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त बसनी प्रवास करून PMPLला सहकार्य करावं अशी विनंती। धन्यवाद। आपण कशा पद्धतीने काम करताय? मागच्या 8 दिवसापासून जे कर्मचाऱ्यांवर कामाचा व्याप वाढलेला आहे तरी देखील सगळे कर्मचारी काम करतायत आणि कशा पद्धतीने कामाचं स्वरूप असणार आहे? प्रथम सकाळचे मी आभार मानतो। कामगारांना आम्ही प्रबोधन करतो, डेपोत जाऊन त्यांच्याशी संवाद साधतोय आणि संघटनेच्या वतीने आम्ही जाहीर पत्रक देखील काढलेलं आहे। त्या पत्रकातून आम्ही त्यांना सांगतोय की 1 नोव्हेंबरवरची जी जबाबदारी आपल्याला टाकलेली कामगारांवरती ती सक्षमपणे आपण पेलू। इथून मागे देखील आम्ही सक्षमपणे काम करून दाखवलेलं आहे। कमी बसेसमध्ये आम्ही पुणेकर प्रवाशांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करतोय आणि 1 तारखेला जास्तीत जास्त 10,000 कामगार आम्ही त्या दिवशी कुणी कामावर गैरहजर न राहता त्या दिवशी कामावर येणार आहोत। आपल्या प्रवाशांना नागरिकांना सुविधा देण्यासंदर्भात कसल्या प्रकारच्या तयारी सुरू आहे PMPL? आत्ताच्या परिस्थितीमध्ये सर्व डेपोमध्ये सर्व कामगारांना त्यांच्या मिटिंगा घेऊन गेट मिटिंगा घेऊन संघटनेचे पदाधिकारी तसंच प्रशासकीय अधिकारी आम्ही सर्वांनी आव्हान केलेलं आहे। पण कामगारांना आव्हान केल्यानंतर प्रत्यक्षात जी जनता आहे, जे जनता जनार्दन आहे आमचे आणि ज्यांच्या तिकिटावरती आमचं पोट चालतं, आमचं सकाळ उद्योग समूहाने जे 1 नोव्हेंबरला जो प्रवाशांनी बसने प्रवास करावा असं जे आव्हान केलेलं आहे, या आव्हानासाठी खरोखर पुणे शहर असो पिंपरी चिंचवड शहर असो या जनतेने 2 व्हीलरनी 4 व्हीलरने प्रवास न करता त्यांनी PMPनेच प्रवास करावा म्हणून आम्ही ही पत्रकं वाटून या दोन्ही शहरातल्या नागरिकांना आव्हान करतोय। जनता जर आमच्या पाठीशी उभी राहिली आणि त्यांनी जर बसनी प्रवास केला तर आम्ही सर्व कामगार एक सक्षम सेवा देण्याचं काम या ठिकाणी करू असं मी विश्वास व्यक्त करतो। PMTच्या कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारे आपले वेगवेगळे कामं करून आपला पाठिंबा आणि आपलं पूर्ण योगदान या बस डेच्या माध्यमातून पुढे केलेलं आहे आणि यामुळं बस डे हा पूर्णतः यशस्वी होणार आहे यात शंका वाटत नाही। कॅमेरामन संपत मोरेसह लैलेश बारगजे, साम मराठी, पुणे। पुणे बस डेला पुणेकरांनी आपला पाठिंबा आधीपासूनच दर्शवायला सुरुवात केली। त्यांनी बस स्थानकावर बसनं जाण्यासाठी गर्दी केली आहे। त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी। सकाळ माध्यम समूहाच्या वतीने 1 नोव्हेंबर रोजी पुण्यात बस डे हा उपक्रम राबवला जाणार आहे, परंतु हा उपक्रम सुरू व्हायला आणखी 2-3 दिवस आहेत तर त्याआधीच लोकांनी बसने प्रवास करायला सुरुवात केलेली आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बस डेपोवर प्रवासी उभे आहेत, अक्षरशः रांगा लावून हे बसची वाट पाहत आहेत। सर्वांनी असा निश्चय केलेला आहे की आपण आता बसनेच प्रवास करायचा आणि या पुढचा प्रवास हा बसनेच केलेला चांगला असं यांनी असं ठरवल्यासारखं चित्र आताच दिसत आहे। बस डे हा उपक्रम निश्चितच या चित्राकडे पाहून यशस्वी होईल यात कुठलीही शंका वाटत नाही। कॅमेरामन संपत मोरेसह लैलेश बारगजे, पुणे। 1 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या बस डेला सर्वच संघटनांचा पाठिंबा मिळतोय। पुण्यातील भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या विविध संघटनांनी त्याला पाठिंबा दिलाय। या विविध संघटनांच्या प्रतिनिधींशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी पल्लवी जोरे यांनी।
सकाळ माध्यम समूहातर्फे 1 नोव्हेंबर रोजी बस डे हा उपक्रम राबवला जातोय. त्याला पुण्यातल्या विविध संस्थांकडून, संघटनांकडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळतोय, पाठिंबा मिळतोय. आज आपल्याबरोबर आहे LICतल्या विविध संघटनांचे प्रतिनिधी. त्यांना विचारूया काय अपेक्षा आहे तुमच्या आणि प्रतिक्रिया काय आहे सकाळच्या या उपक्रमाबद्दल. हा जो उपक्रम सकाळने राबवलेला आहे तो अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. कारण आज सर्वसामान्य नागरिकांची जी काही आज सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरची जी विश्वास उडून गेलेला आहे, त्यामुळे प्रत्येकजण आपापली स्वतःची खाजगी वाहनाच्या भरोश्यावरच प्रत्येकजण आपापल्या कामाच्या ठिकाणी जात असतो. पण ह्याला कारण आहे की ही जर व्यवस्था आपण सुधारली तर त्या ह्याच्यातून खूप चांगल्या पद्धतीने लोकसुद्धा त्याला प्रतिसाद देतील. सगळ्या वेगवेगळ्या घटकांनी याला पाठिंबा दिलेला आहे. तोच पाठिंबा आमच्या विकास अधिकाऱ्यांच्या संघटनेतर्फे आम्ही या ठिकाणी देत आहोत. आमचे 200 विकास अधिकारी, त्याचप्रमाणे 15,000 एजंट, त्याचप्रमाणे असंख्य आमचे पॉलिसी होल्डर यांच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांना या ठिकाणी या बस डेला चांगला पाठिंबा देऊन ह्याच्यामध्ये सहभागी होण्याचं या ठिकाणी जाहीर आवाहन करतो. सकाळच्या या उपक्रमाला आणखीन काही संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे. मॅडम, कुठली संघटना? भारतीय मजदूर संघाशी संलग्न PDIW तर्फेची मी सभासद आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळामध्ये काम करते. दरवेळेप्रमाणे सकाळनी अजून एक नवीन स्तुत्य उपक्रम सुरू केलेला आहे. त्यामध्ये आम्हा सर्व कर्मचाऱ्यांचा, फक्त आमची युनियन असं नाही तर सगळ्यांचा पूर्ण पाठिंबा राहील. फक्त ह्याच्यामध्ये एकच सूचना म्हणजे हा 1 दिवसापुरता उपक्रम न राहता पुढेही ह्याची जर पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगलं झालं तर नक्कीच सगळ्या LICतल्या बायकांना, मुख्यतः ज्यांना स्पॉन्डिलायटिस किंवा इतर त्रास असतात, त्या बस आम्हाला वेळेवर मिळत नाही म्हणून 2 व्हीलर चालवतो. हा जो एक मेन प्रॉब्लेम आहे तो जर पब्लिक ट्रान्सपोर्ट सुरळीत झालं तर बाजूला होईल आणि आम्ही सर्वजण नक्कीच कायम बसनी प्रवास करू. त्यामुळे जायचं तर PMTनीच. हा जो सकाळचा उपक्रम आहे त्याला आमचा पाठिंबाही आहे आणि त्याबरोबर मी आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना आवाहन करीन की सगळ्यांनी त्या दिवशी नक्की 1 दिवस तरी बसनी प्रवास करावा. सकाळने खास 1 नोव्हेंबर रोजी हा उपक्रम राबवलेला आहे, पण या संघटनांचं म्हणणं आहे की हा पूर्ण वर्षभर म्हणजे प्रत्येक दिवशी अशी सोयीसुविधा मिळाली तर आम्ही सर्वजण बसनेच प्रवास करू. कॅमेरामन इम्रानसह पल्लवी जुन्नरे, साम मराठी, पुणे. पुणे बस डे संदर्भातल्या आणखी घडामोडी आपल्याला पाहायच्यात, पण आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.